नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अकॅडमी या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण काय बघणार आहोत, जीन पियाजे, वायगोत्स्की आणि लॉरेन कोहलरबर्ग याबद्दल सर्व डिटेल्स इन्फॉर्मेशन बघणार आहोत. त्यामुळे ह्याच्यावर हमखास प्रत्येक सब्जेक्टमध्ये 1-2 प्रश्न तरी असतात. त्यामुळे हे डिटेल्स इन्फॉर्मेशन खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे व्हिडिओ काय करायचा, तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे. आणि ह्याची तुम्हाला PDF-सुद्धा भेटणार आहे टेलिग्रामवर आपल्या. त्यामुळे मी टेलिग्रामची लिंक पिन करेन. पण आधी पहिल्यांदा काय करायचं, तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. मग नंतर तुम्हाला त्याबद्दल PDF सर्वांना मिळेलच. सर्व PDF आपल्या टेलिग्रामवर मी अपलोड केलेले आहेत, त्या तुम्ही बघू शकता. चला, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर काय करायचं, पहिल्यांदा चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. चला, आपण वेळ न घालवता सुरू करूया. बघा, पहिला कुठला आहे, जीन पियाजे. बघा, जीन पियाजे काय म्हणतात. जीन पियाजेबद्दल आपण पूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन आधी पहिल्यांदा बघूया. संज्ञानात्मक विकास सिद्धांत, त्यांचा जीन पियाजेचा कोणता सिद्धांत आहे तर कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंट थेअरी आहे त्यांची. परिचय त्यांचा बघा काय, जीन पियाजे हे स्विस मानसशास्त्र आहेत. कसे आहेत, स्विस मानसशास्त्र. त्यांनी सांगितले की बालकाचा बौद्धिक विकास टप्प्याटप्प्याने होतो. काय सांगितलं त्यांनी, बालकाचा बौद्धिक विकास कसा होतो तर टप्प्याटप्प्याने होतो आणि मूल स्वतःच्या अनुभवातून शिकते. हे शब्द मी जे हायलाईट शब्द करते ते तुम्ही त्याबद्दल लक्षात ठेवा. जीन पियाजेबद्दल ते महत्त्वाचे शब्द लक्षात ठेवायचे, कारण त्या रिलेटेड तुम्हाला पेडागॉजीवर प्रश्न विचारले जातात. बघा, मुख्य तत्त्वे त्यांची कोणती आहेत बघा. बालक सक्रिय शिकणारा ॲक्टिव्ह लर्नर असतो. बालक कसा असतो तर ॲक्टिव्ह लर्नर असतो. शिकणे हे अनुभवावर आधारित आहे. बघा, अनुभव, ॲक्टिव्ह लर्नर हे खूप महत्त्वाचे शब्द आहेत तुम्हाला. बौद्धिक विकास सर्व मुलांमध्ये एकाच क्रमाने होतो. बौद्धिक विकास कसा होतो, सर्व मुलांमध्ये एकाच क्रमाने होतो. बघा, त्यांच्या महत्त्वाच्या संकल्पना कोणत्या आहेत बघा. महत्त्वाच्या संकल्पना कोणाच्या, जीन पियाजेच्या. स्कीमा, आधीपासून असलेली ज्ञानरचना. स्कीमा म्हणजेच काय असतं तर आधीपासून असलेली ज्ञानरचना, म्हणजे तुम्ही आधीच्या ज्ञानाचा तुमच्या एज्युकेशनमध्ये वापर करता. ॲसिमिलेशन, नवीन माहिती जुन्या ज्ञानात बसवणे. ॲसिमिलेशन म्हणजे आपण काय करतो, नवीन माहिती जुन्या ज्ञानामध्ये बसवतो. म्हणजे नवीन माहिती असेल तर त्याच्या रिलेट आपण कशाशी जुन्या ज्ञानाचा संबंध त्याच्याशी जोडत असतो. अकोमोडेशन म्हणजे काय, नवीन माहितीनुसार जुने ज्ञान बदलणे. काय करायचं, अकोमोडेशन करतो म्हणजेच काय करतो तर नवीन माहितीनुसार जुनं ज्ञान बदलतो. इक्विलिब्रियम म्हणजे मानसिक समतोल. इक्विलिब्रियममध्ये काय करतो, मानसिक समतोल राखला जातो. बघा, पियाजेचे आपण 4 टप्पे बघूया. बघा, पियाजेचे 4 टप्पे आपण बघूया. बघा, पियाजेने महत्त्वाचे 4 टप्पे सांगितले आहे. पहिला टप्पा कोणता आहे, संवेदी गतिक अवस्था, म्हणजे 0 ते 2 वर्षाचं जे बालक असतं त्याबद्दल पहिला टप्पा आहे. इंद्रिय व हालचालींवर आधारित शिकणे, म्हणजे 0 ते 2 वर्षाचं बालक तुमच्या घरात असेल बघा. 0 ते 2 वर्षाचं बालक काय करतं तर ते इंद्रियावर आणि हालचालीच्या आधारित शिकत असतं. वस्तुस्थायिक ऑब्जेक्ट, म्हणजे ऑब्जेक्ट परफॉर्मन्स असतो तिथं. ऑब्जेक्ट दाखवलं, आपण एखादी वस्तू दाखवली, एखाद्या वस्तूकडे बोट केलं तर ते त्याच्याकडे लगेच अट्रॅक्ट होतं. अशा पद्धतीचा हा काळ असतो. कुठला, संवेदी गती अवस्था, 0 ते 2 वर्ष. कुठला, 0 ते 2 वर्ष. बघा, स्टेज काय आहे, पूर्वसंकल्पनात्मक अवस्था, 2 ते 7 वर्ष. 2 ते 7 वर्षाचा जेव्हा बालक होतो तेव्हा त्याला काय, कुठली अवस्था म्हणायचं, पूर्वसंकल्पनात्मक अवस्था. तिथं काय होतं, ते मुलांचे विचार कसे असतात, प्रतिकात्मक असतात. अहंकेंद्रितता म्हणजे इगोसेंट्रिझम येतो मुलांमध्ये. काय तो, इगो. ठोस, बघा, तिसरी अवस्था कुठली आहे तर ठोस संकल्पनात्मक अवस्था, 7 ते 11 वर्ष. तुम्ही इयर लक्षात ठेवायचे, कधी इयर पण तुम्हाला विचारू शकतात. ही अवस्था कुठल्या इयरपासून कुठल्या इयरपर्यंत असते तर ठोस संकल्पनात्मक अवस्था 7 ते 11 वर्ष. बघा, हे तर काय होतं, 7 म्हणजे पहिलीला जातो तुमचा मुलगा, म्हणजे तो बालक काय असतो पहिलीच्या वयाचा होतो. तर्कशुद्ध विचार सुरू होतात त्याचे, तर्कशुद्ध विचार होतात. कन्झर्वेशन संकल्पना विकसित होतात. बघा, कन्झर्वेशन म्हणजे सामावून घेण्याची क्षमता त्याच्यामध्ये येत असते. बघा, पुढचा पॉईंट काय आहे, औपचारिक संकल्पनात्मक अवस्था. आपली ही काय, शेवटची स्टेज आहे. बघा, 11+ वर्ष झाली, म्हणजे 11 वर्षाच्या पुढचा जर विद्यार्थी झाला तर तो कसा विचार करतो, अमूर्त आणि तर्कशुद्ध विचार होतात त्याचे. कसे होतात, अमूर्त आणि तर्कशुद्ध. समस्या सोडवण्याची क्षमता त्याच्यामध्ये आलेली असते. बघा, तो स्वतः समस्या सोडवण्याची क्षमता त्याच्यामध्ये आलेली असते. कधी, 11 वर्ष पूर्ण झाल्यानंतर. शैक्षणिक महत्त्व बघा ह्याचं काय,
अद्यपर बालकाच्या टप्प्यानुसार असावी. बघा, टप्प्यानुसार बालकाला आपण शिकवले. लगेच 0 ते 2 वर्षाच्या बालकाला आपण ABCD किंवा शाळेतला अभ्यासक्रम घ्यायला लागतो का? नाही. त्याच्या टप्प्याटप्प्यानं आपण शिकवायला पाहिजे त्याला. 0 ते बालकाला त्याला ऑब्जेक्टिव्हनुसार किंवा वस्तू दाखवूनच त्याला शिकवावं लागणार नाही आपल्याला. पहिलीच्या वेगळ्या स्टेजला 7 ते 11ला वेगळं, 11 प्लस विद्यार्थ्यांना वेगळे, त्याच्या टप्प्यानुसार त्यांना शिक्षण दिलं पाहिजे. प्रत्यक्ष अनुभवावर भर दिला पाहिजे. म्हणजे प्रत्यक्ष अनुभवातून त्याला शिकवलं पाहिजे. म्हणजे त्याच्या जीवनाशी संबंध, आपल्या शैक्षणिक जीवनाचा संबंध सुद्धा त्याच्या स्वतःच्या जीवनाशी संबंध जोडला पाहिजे. म्हणजे तेव्हा त्याला अनुभव पाहिजे त्या मुलांना सुद्धा. तेव्हा त्याला त्या गोष्टी अधिक जास्त समजतात. बघा, दुसरं बघा, आपण लेव वायगोत्स्कीबद्दल काय बघू. आपण काय बघायचं आता, लेव वायगोत्स्कीबद्दल आपण माहिती बघूया. सामाजिक आणि संस्कृती ह्याचा सिद्धांत लक्षात ठेवायचा आहे. कोणता आहे? लेव वायगोत्स्कीचा सोशिओ कल्चर थेरी, म्हणजे सामाजिक सांस्कृतिक विकास सिद्धांत आहे त्यांचा. थोडक्यात आपण त्यांचा परिचय बघूया. वायगोत्स्की हे रशियन मानसशास्त्रज्ञ होते. कसे होते? रशियन. कधी मानसशास्त्राचे त्यांचं कुठले आहेत ते सुद्धा विचारलं जाऊ शकतं. बघा, त्यांनी सांगितले की शिकणे सामाजिक परस्पर संवादातून घडते आणि भाषा हा विकासाचा मुख्य आधार आहे. भाषा हा काय आहे? विकासाचा मुख्य आधार आहे. आणि त्याचं शिकणं कसं घडतं तर सामाजिक, ह्याच्यावर जास्त भर द्यायचं. बघा, ह्याच्यातून तुम्हाला लगेच प्रश्न उत्तरापर्यंत पोहोचत आहे. सामाजिक परस्पर संवाद, मुख्यतः सामाजिक हा शब्द आला की तुम्ही कशाशी रिलेटेड ठेवायचा तर वायगोत्स्की. तुम्ही लक्षातच ठेवायचं तो पॉईंट. CET एवढं जरी तुम्ही लक्षात ठेवलं ना, तुम्हाला प्रश्नांची उत्तर आपोआप लगेच देता येतात. किंवा पियाजे संदर्भात किंवा लेव वायगोत्स्की संबंधी कशाचा संबंध असेल ना, त्याच्याची तुम्ही काय करायचं, लगेच नुसता एक महत्त्वाचा पॉईंट जरी तुम्ही लक्षात ठेवला त्याच्याबद्दल, तर तुम्हाला लगेच लक्षात येऊन जातं प्रश्नाचं उत्तर काय येऊ शकतं. विकासात समाज व संस्कृतीची भूमिका महत्त्वाची आहे. त्यांनी काय सांगितलं तर विकासात समाज आणि संस्कृतीची भूमिका जास्त महत्त्वाची असं त्यांनी सांगितलं. शिकणे आधी होते, विकास नंतर होते. आधी शिकणं आधी होतं आणि नंतर विकास होतो असं कोण म्हटले? वायगोत्स्की म्हटले. प्रौढ व कुशल व्यक्ती मार्गदर्शन करतात. बघा, त्यांचं म्हणणे बघा, आता आपण जर बालक शिकवलं, आपण मोठी आपल्या घरातली माणसं त्याला मदत करतात ना, म्हणजे त्यांचा विकास होण्यासाठी त्यांना मार्गदर्शन कोण करतात? आपल्या घरातली माणसं, मोठी माणसंच त्यांना मदत करत असतात. त्यामुळे काय त्यांनी म्हटलंय, प्रौढ व कुशल व्यक्ती मार्गदर्शन करत असतात. महत्त्वाच्या संकल्पना बघा त्यांच्या कोणकोणत्या आहेत. चला बघा, वायगोत्स्कीच्या महत्त्वाच्या संकल्पना ZPD, झोन ऑफ प्रॉक्झिमल डेव्हलपमेंट. बालक स्वतः करू शकतो आणि मदतीने करू शकतो यातील अंतर सांगितले त्यांनी. काय ह्या ZPD काय सांगितले? बालक स्वतः करू शकते आणि मदतीने पण करू शकतो असं तेथील त्यांनी अंतर सांगितले. स्कॅपफोल्डिंगमध्ये काय येतं बघा, शिक्षक पालकाने दिलेले तात्पुरते सहाय्य. स्कॅपफोल्डिंग म्हणजे काय? आपण शिक्षकाच्या तात्पुरत्या मदतीने, म्हणजे शिक्षकांनी पालकांनी तात्पुरती मदत केली त्या बालकाला शिकण्यासाठी, त्यामध्ये काय तर स्कॅपफोल्डिंग. भाषा आणि विचार, विचार आणि विचार. आधी भाषा, नंतर विचार, आणि मग काय होतं? विकास होतो त्याचा. बघा, इनर स्पीचमुळे समस्या सोडवणे शक्य होते. काय सांगितले त्यांनी? इनर स्पीचमुळे समस्या सोडवणे शक्य होते. बघा, शैक्षणिक महत्त्व काय सांगितले त्याचं? गट शिक्षण, ग्रुप लर्निंग महत्त्वाचं आहे. सहकारी शिक्षण, पीअर लर्निंग सुद्धा ह्यामध्ये महत्त्वाचं आहे. कुणी सांगितलंय? वायगोत्स्कीनं. शिक्षक हा कसा असतो ते तर मार्गदर्शक म्हणून आहे. कुणी सांगितलंय? वायगोत्स्कीने. हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. शिक्षकाची भूमिकामध्ये 4-5 ऑप्शन दिले जातात, तर त्यातली शिक्षकाची उत्तम आणि एकदम पॉझिटिव्ह भूमिका कुठली आहे असं सुद्धा विचारलं जाऊ शकतं. बघा, शिक्षकाची भूमिका कशी पाहिजे तर मार्गदर्शक म्हणून शिक्षकाने आपला रोल केला पाहिजे. बघा, आता शेवटचा पॉईंट आहे लॉरेन्स कोहलरबर्ग. हे तीनही शास्त्रज्ञ एवढे महत्त्वाचे CET, ह्याच्यावर 1-2 एकदम प्रत्येक ह्याच्यामध्ये तुम्हाला सब्जेक्टमध्ये प्रश्न बघायलाच मिळणार आहेत. लॉरेन्स कोहलरबर्ग, जीन पियाजे, लेव वायगोत्स्की आणि लॉरेन्स कोहलरबर्ग, ह्याच्यावर खूप प्रश्न तुम्हाला विचारले जातात. बघा, नैतिक, लॉरेन्स कोहलरबर्गचं लक्षात ठेवायचं ते नैतिक विकास लगेच लक्षात. मोरल डेव्हलपमेंट ऑफ थेरी. बघा, त्यांचा थोडक्यात परिचय आपण बघूया. कोहलरबर्ग यांनी नैतिक विचारसरणीचा विकास स्पष्ट केला. बघा, नैतिकता म्हटलं की कोण आला? कोहलरबर्ग. त्यांनी सांगितले की नैतिकता वयाबरोबरच विकसित होते. नैतिक विकासाच्या 3 पातळ्या व 6 टप्पे. किती पातळ्या आहेत? 3 पातळ्या आणि 6 टप्पे त्यांनी सांगितलेले आहेत. बघा, पहिली पातळी काय कुठली आहे?
पूर्व परंपरागत पातळी म्हणजे प्री कन्व्हेन्शनल लेवल. प्री कन्व्हेन्शनल लेवलमध्ये किती टप्पे येतात तर 2 टप्पे त्यांनी सांगितलेत. एकूण टप्पे किती आहेत तर 6 आहेत आणि पातळ्या किती आहेत तर 3. आणि बघा पहिल्या पातळीमध्ये 2 टप्पे येतात. पहिला टप्पा काय शिक्षा व आज्ञापालन आणि शिक्षा टाळण्यासाठी योग्य वर्तन. बघा दुसऱ्या टप्प्यामध्ये स्वार्थ प्रधान आणि नैतिकता, स्वतःचा फायदा महत्त्वाचा. इथं काय केलं दुसऱ्या टप्प्यामध्ये तिथं तर स्वतःचा फायदा महत्त्वाचा आहे असं तिथं शिक्षण असतं. बघा दुसरी पातळी कुठली परंपरागत पातळी कन्व्हेन्शनल लेवल म्हणजे त्यामध्ये कुठल्या टप्पा तिसरा आणि चौथा टप्पा येतो. 3 पातळ्यामध्ये 6 टप्पे म्हणजे पहिल्या पातळीमध्ये 2 टप्पे, दुसऱ्या पातळीमध्ये 2 टप्पे आणि तिसऱ्या पातळीमध्ये 2 टप्पे असं सांगितले. टप्प्या 3 मध्ये काही मुलगा चांगला किंवा मुलगी चांगला आहे की वाईट हे समजतं. समाजाची मान्यता महत्त्वाची असते. समाजानं त्या मुलाकडे कसं बघले, तो मुलगा कुठल्या दृष्टीने त्याने त्या मुलाकडे बघितलं हे खूप महत्त्वाचं असतं. आणि चौथ्या टप्पे कायदा व सुव्यवस्था, नियम आणि कायदे तो मुलगा पाळतोय की म्हणजे नियम राखतोय की आपण जे नियम ठरवून दिलेले आहेत ते पाळतोय की नाही हे बघितलं जातं. कुठल्या टप्प्यामध्ये तर चौथ्या टप्प्यामध्ये. उत्तर परंपरागत पातळी पोस्ट कन्व्हेन्शनल लेवल. बघा पोस्ट कन्व्हेन्शनल लेवल 5वा आणि 6वा टप्पा येतो. 5व्या टप्प्यात काय तर सामाजिक करार येतो, कायदे बदलू शकतात. आणि 6व्या टप्प्यामध्ये काय ते सार्वत्रिक नैतिक तत्त्वे, न्याय समता आणि मानवता असे हे काय आहेत 3 पातळी आणि त्यामध्ये 6 टप्पे दिलेत. कोणी लॉरेन्स कोहलरबर्ग म्हणजे नैतिकता एवढं लक्षात ठेवायचं तुम्ही. बघा शैक्षणिक महत्त्व काय सांगितले, नैतिक शिक्षण देणे आवश्यक आहे त्यांनी सांगितले. कारण चर्चा कथा आणि उदाहरणांचा वापर यामध्ये होत असतो. त्यामुळे मुलांमध्ये काय होतं एक बॉन्डिंग निर्माण होतं चर्चा केल्याने, कथा सांगितल्याने किंवा त्यामध्ये नैतिक विकास घडून येत असतो. त्यामुळे नैतिक शिक्षण देणे हे सुद्धा त्यांच्या मते काय आहे खूप महत्त्वाचं आहे. चला बघा तुम्ही परीक्षेच्या दृष्टीने काय लक्षात ठेवायचं आहे. बघा पीएजे म्हणलं की बौद्धिक विकास, बौद्धिक असा शब्द दिसला किंवा इंटेलेक्च्युअल असं म्हणजे बौद्धिक पीएचच्या संदर्भात त्यांनी बुद्धीचा विकासा संदर्भात सांगितले. त्यामुळे तुम्ही तेवढं जरी लक्षात ठेवलं ना म्हणजे जरी तुमच्याकडे वेळ कमी आत्ताच कोणी अभ्यासाला सुरुवात केली असेल, तुम्हाला अजिबात काहीच माहीत नाही CTT कसा पेपर काय, त्यांनी काय करायचं पॉईंटनुसार अभ्यास करायचा. महत्त्वाची पॉईंट जरी तुम्ही लक्षात ठेवले ना तुम्ही तिथं उत्तरापर्यंत लगेच पोहोचू शकतात. कारण असं इतकं पण फक्त तुमची प्रॅक्टिस जास्त पाहिजे, वेळ पुरत नाही त्यामुळं प्रॅक्टिस जास्त पाहिजे. आणि प्रॅक्टिस केल्यानं काय होतं तुमचा वेळ वाचतो आणि वाचले आपल्याला विचार करायला सुद्धा वेळ तिथं मिळतो. वायगोत्स्की म्हणलं की काय झेडपिढी आणि सामाजिक परस्पर संवाद. सामाजिक हा शब्द आला की कोणाशी रिलेटेड असणार वायगोत्स्की संदर्भ. आणि कोहलरबर्गचे नैतिक विकास, नैतिकता आली की काय म्हणायचं कोहलरबर्ग. एवढे जरी तुम्ही 3 पॉईंट लक्षात ठेवले ना तरी तुम्ही उत्तरापर्यंत 100% पोहोचू शकतात. असे काय सगळे शब्द एखादा तिथं तुम्हाला पॉझिटिव्ह दिलेलं असतं, काय वेळेस काय आपल्याला खूप कन्फ्युजन असतात. म्हणजे एकदम खरंच तुम्हाला आता तुम्ही टीचर आहे असं समजून तिथं उत्तर द्यायचं. तुम्ही शिक्षक म्हणून कुठलं तुम्हाला योग्य वाटतंय ते उत्तर तुम्ही काय करायचं सिलेक्ट करायचं. बघा अशा पद्धतीने आपण आज काय बघितलं आहे. बघा स्त्रीशास्त्रज्ञाविषयी अतिशय CTTसाठी अतिशय महत्त्वाचे असणारे कोणते जीन पियाजे आणि लेव वायगोत्स्की आणि कोणते अजून कोहलरबर्ग. बघा कोहलरबर्ग या तिन्ही शास्त्रज्ञ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे, पियाजे वायगोत्स्की आणि कोहलरबर्ग. त्यामुळे ह्या संदर्भात सर्व माहिती आपण बघितलेली आहे. आणि तुम्ही काय करायचं आहे याचे एवढे जरी लक्षात ठेवले तुमच्याकडे वेळ कमी असेल तर तुम्ही फास्ट स्टडी करायचा आहे आणि पॉईंटनुसार स्टडी करायचा आहे. जे महत्त्वाचं आहे तेवढं तुम्ही जरी लक्षात ठेवलं ना तरी तुम्ही काय होता सहज पास होता. आणि पेडॉगॉजीवर भर द्या तुम्ही, कारण पेडॉगॉजी लगेच सुटते. आणि आपल्या थेअरी जर तुम्ही आता पाठ्यपुस्तकं वाचत बसलं तर आता होणार नाही. ते महत्त्वाचे कुठल्या संदर्भात काय येतं आहे ते तुम्ही करा. आणि काय करायचं आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर काय करायचं आहे लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे आणि सबस्क्राईबसुद्धा करून घ्यायचे. जर चॅनलवर तुम्ही कोण नवीन असेल तर काय करायचं जाता काय करायचं चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. बघा कारण यापुढे सगळे महत्त्वाचे टॉपिक आपण घेणार आहोत. CTTसाठी तुम्हाला महत्त्वाचे जेवढे टॉपिक अतिशय इम्पॉर्टंट आहेत ते आपले सर्व टॉपिक आपण इथे घेऊन येणार आहोत. त्यामुळं काय करायचं चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. चला अशा पद्धतीने आज आपण इथेच थांबू. धन्यवाद.